अटी पूर्ण करणाऱ्या वधूच्या शोधात तो आता म्हातारा झाला होता आणि तो शोधण्यात यशस्वी न झाल्याने त्याचे हृदय दुःखाने दुखावले होते. परंतु त्याच्या पूर्वजांनी निर्देशित केले. त्याने दबाव टाकला. त्यांनी त्याच्याकडून जे मागितले ते करण्याचा निर्धार केला. जंगलातून जात असताना जळदपूर मोठ्याने रडत होता. त्याचे शरीर रडत रडत होते. त्याच्या पूर्वजांसाठी चांगले काम करून त्यांना शांती मिळवून देण्याच्या इच्छेने तो प्रेरित झाला होता. मी वधू मागेल असे तो 3 वेळा म्हणत मोठ्याने म्हणाला. आणि मग झाडांवरून प्रतिध्वनित होणाऱ्या आवाजात तो सर्व प्राणी फिरणारे आणि स्थिर दृश्यमान आणि अदृश्याचे ओरडून म्हणाला, माझ्या पूर्वजांनी मला मुलासाठी लग्न करण्यास सांगितले आहे. ज्याला मुलगी आहे तिला मला भिक्षा म्हणून देऊ द्या. जातकारूचा मागवा घेणाऱ्या सापांनी त्याचे शब्द ऐकले आणि वासुकी या सर्पाचा राजा याला कळवले. वासुकीने गाठीने घातलेल्या मुलीला आपल्याबरोबर नेले आणि जंगलात जरातकारूला भेटायला गेला. त्याने तिला ऋषींना भेट म्हणून निवके, परंतु जरातकारू संकोच करत होता. ती माझ्यासारखी नाव नाही, तो म्हणाला, आणि मी तिची काळजी कशी घेईन हे मला माहीत नाही. वासुकीने स्पष्ट केले की या मुलीचे नाव खरोखर जरातकारू होते आणि ती त्याला भिक्षा म्हणून देण्यात आली होती. सर्पराजा वासुकीच्या राजवाड्याच्या पवित्र दालनांमध्ये एक मर्मस्पर्शी कथा उलगडत गेली. पूज्य ऋषी सोती यांनी जारकरू या पूज्य ऋषीची आणि वासुकीची बहीण असलेल्या त्याच्या पतीची कथा सांगितली. कथा जसजशी पुढे सरकते तसच आम्ही स्वतःला एकाशात संध्याकाळच्या दिवसात सापडतो. जरकरू आणि त्याची पत्नी राहत असलेल्या खोलीवर एक उपजार नारिंगी प्रकाश टाकत सूर्य मावळू लागला होता. तथापि तिने तिच्या पुढच्या हालचालीचा विचार करत असताना त्या तरुण स्त्रीवर चिंतेचे वातावरण पसरले. तिचा मासिक पाळीचा काळ निघून गेल्यानंतर तिला तिच्या गर्भातील जीवनाची हालचाल जाणवली. ज्या नातेवाईकांनी तिला या महान ऋषीकडे सोपवले होते त्यांच्यासाठी चांगले करण्याची तिची इच्छा पाहून तिने त्याला त्याच्या झोपेतून उठवण्याचे ठेवले. सुने स्पर्शाने आणि सौम्य आवाजात तिने जरकरूला संबोधित केले आणि क्षितिजाखाली सूर्य बुडण्यापूर्वी संध्याकाळची प्रार्थना करण्याची विनंती केली. तिचे शब्द चिंतेने भरलेले होते, कारण तिला भीती होती की जर त्याने त्याच्या कर्तव्यात भाग घेतला नाही तर त्याला सद्गुण गमवावे लागतील. जरकरूची प्रतिक्रिया ही एक संतापजनक आणि दुखावणारी अभिमानाची होती. त्याला त्याच्या पत्नीच्या कृतीमुळे अपमान वाटला. असा विश्वास होता की केवळ एक विलक्षण परिस्थिती त्याला त्याच्या झोपेतून जागे करू शकली असती. रागाच्या भरात त्याचे वरचे ओठ थरथर कापत होते. त्याने घोषित केले की तो यापुढे सर्पाच्या राजवाड्यात राहणार नाही, तर त्याऐवजी त्याच्या पूर्वीच्या आयुष्यात परत येईल. भीती आणि चिंतेने भारावलेल्या त्या तरुण स्त्रीने जरकरूला विनंती केली की तिला सोडून देऊ नका. तिला एका मोठ्या हेतूसाठी त्याच्यावर सोपवण्यात आले होते. त्यांच्या नातेवाईकांना सौभाग्य मिळवून देणाऱ्या संततीला जन्म देणे. जेव्हा तिने त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली तेव्हा तिचे शब्द अश्रूंनी भरलेले होते, ज्यामुळे त्यांना त्यांच्यातील पवित्र बंधनाची आठवण होते. दोन्ही ऋषी जेव्हा एकमेकांसमोर उभे होते तेव्हा त्यांच्या भावना संतुलनात अडकून पडल्या. जरकरूचा राग हळूहळू समजूतदारपणाकडे वळला आणि त्याने उघड केले की त्याच्या पत्नीतील अस्तित्व हे काही सामान्य मूल नव्हते. तो अग्नी देवता, अग्नीचे गुण घेऊन जन्मलेला आणि पवित्र वेदांवर प्रभुत्व मिळवणारा ऋषी होता. प्रकटीकरणाच्या या क्षणी जरकरूचे हृदय सौम्य झाले आणि तो परत येण्याचे आणि कठोर तपश्चर्या पुन्हा सुरू करण्याचे वचन मागे सोडून राजवाड्यातून निघून गेला. जेव्हा तो निघून गेला तेव्हा त्याच्या पत्नीच्या चिंतेने आशेचा मार्ग मोकळा केला, कारण तिला माहीत होते की त्यांचे संबंध निष्फळ होणार नाही. भविष्य वचनबद्ध होते आणि तिच्या गर्भातील तरुण ऋषी त्यांच्या कुटुंबात प्रकाश आणि शहाणपण आणणार होता. अशा प्रकारे सोतीने जरकरू आणि त्याच्या पत्नीची कथा संपवली, जी सद्गुणांवर चालणाऱ्यांना भेडसावणाऱ्या गुंतागुंतींची आणि आव्हानांची एक मार्मिक आठवण करून देते. या पवित्र कथेत आपल्याला प्रेम करुणा आणि निस्वार्थपणाच्या परिवर्तनशील शक्तीचा पुरावा आढळतो. जंगलाच्या मध्यभागी जरकरू ही एक सुंदर आणि सद्गुणी स्त्री एकांतात बसली होती. तिचे मन दुःखाने ग्रासले होते. तिचा पती शहाणा आणि तपस्वी व शेषरून तिला जड अंतकरणाने मागे सोडून आपली तपस्या पूर्ण करण्यासाठी निघून गेला होता. जेव्हा ती तिच्या नशिबाचा विचार करत होती तेव्हा तिने तिचा भाऊ वासुकी सापांचा राजा याच्याकडून सांत्वन मिळवण्याचे ठरवले. जरकरू वासुकीच्या राजवाड्यात गेला, जिथे तिला तो सखोल चिंतनशील अवस्थेत बुडालेला दिसला. तिने शेषून निघून गेल्यापासून घडलेल्या घटनांचे वर्णन केले आणि वासुकीने लक्षपूर्वक ऐकले. त्याची अभिव्यक्ती अधिकाधिक उदास होत गेली. जेव्हा जरकरूने बोलणे संपवले तेव्हा
वासुकीचे दोर स्पष्ट दिसत होते. प्रिय बहीण, तो म्हणाला, को शिशुमनाबरोबरच्या तुझ्या सहवासाचा उद्देश मला नेहमीच माहीत आहे. जर त्या पवित्र बंधातून मुलगा जन्माला आला तर तो आपल्या प्रकारचा ताण करता असेल. देवतांनी नेमून दिलेल्या सर्व यज्ञापासून आम्हाला मुक्त कळेल. आमच्या पूर्वजांनी या महान घटनेचा अंदाज वर्तवला होता आणि मी प्रार्थना करतो की ती घडू शकेल. वासुकीचे शब्द चिंतेने भरलेले होते, कारण त्याचे हृदय चिंतेने भारलेले होते. जग करूने आपल्या भावाला आश्वस्त केले आणि ऋषीसुंडाच्या आशेचे शब्द सांगितले. तुला एक पुत्र जन्मेल, जो धगधगत्या सूर्यासारखा तेजस्वी असेल. या शब्दांनी तिला सांत्वन दिले होते आणि तिने वासुकीला त्याचे एक दुःख सोडण्याची विनंती केली. तिच्या शब्दांनी प्रेरित होऊन वासुकीचे चेहरे उजळले आणि तो म्हणाला, तसे व्हा. जसे जसे दिवस जात होते तसतशी जरकरूची स्थिती बदलू लागली. तिच्या गर्भातील गर्भ हालचाल करू लागला. प्रत्येक क्षणाशी मजबूत होत गेला. कालांतराने तिने एका अतुलनीय वैभवाच्या मुलाला जन्म दिला, ज्याचे आगमन संपूर्ण देशात आनंदाने साजरे झाले. अस्तिका नावाचा मुलगा त्याच्या कुटुंबातील ज्ञानी आणि सद्गुणी सदस्यांनी वेढलेल्या सापांच्या राजवाड्यात मोठा झाला. वेदांच्या तत्वांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये त्याचे संगोपन भृगूचा मुलगा तर्पस्वीचे ओन याने केले. लहानपणापासूनच आस्तिकाने महान बुद्धिमत्ता, सद्गुण आणि संतत्वाचे प्रदर्शन कर त्याच्या व्रतांप्रती अतूट बांधिलकी दर्शविली. जसा तो परिपक्व होत गेला तसंच ते त्याला ओळखणारे सर्व आनंदी झाले. ज्यात सापांचा समावेश होता, जे त्याला आपला ताळंगाता म्हणून पूजत होते. त्याचे नाव आस्तिक अखेर शस्रुंगने निघून जाताना उच्चारलेल्या शब्दांचा पुरावा होते आहे. याचा अर्थ असा की मुलगा खरोखर जन्माला येईल आणि म्हणून आस्तिका एक तेजस्वी व्यक्ती म्हणून वाढली. महादेवाच्या सुवर्ण रूपाप्रमाणे चमकली. आकाशाचा स्वामी आणि त्याच्या सभोवतालच्या सर्वांना आनंद मिळवून दिला. ऋषींच्या सभेत सोनागाने राजा परीक्षेच्या स्वर्गावनाची कथा सांगण्याची सौतीला विनंती की, जसे त्याचा मुलगा जन्मेजय याने सांगितले होते. सौती ही कथा सांगण्यास सुरुवात केली. असे म्हण की जन्मेजय याने त्याच्या मंत्र्यांना त्याच्या वडिलांच्या जीवनाबद्दल आणि मृत्यूबद्दल विचारले होते. त्याने स्वतः त्याच्या सल्लागारांना विचारले होते, मला सर्व काही सांगा, कारण मला हे जाणून घ्यायचे आहे की माझे प्रख्यात वडील परीक्षित यांचा अंत कसा झाला. जर ते जगासाठी फायदेशीर असेल तर मी काहीतरी आदेश देईन, अन्यथा मी काही करणार नाही. आपल्या राजाला संतुष्ट करण्यासाठी उत्सुक असलेल्या त्याच्या मंत्र्यांनी उत्तर दिले की ते परीक्षितचे जीवन आणि मृत्यूचे प्रत्येक तपशील सांगतील. सौती पुढे म्हणाली, हे जन्मेजय, तुझे वडील सद्गुण आणि न्यायाचे आदर्श होते. निर्माते प्रजापतीप्रमाणेच त्यांनी सर्व प्राण्यांना समान प्रेमाने वागवले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचे त्यांनी संरक्षण केले. प्रत्येक जण आपापल्या कर्तव्यामध्ये गुंतलेला होता. विधवा, अनाथ, अपंग आणि गरीब या सर्वांचे पालन पोषण त्याने केले. त्याच्या प्रजेने त्याला दुसऱ्या सोमाप्रमाणे जपले आणि त्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली. जन्मेजयने आपल्या मंत्र्यांना त्याच्या वडिलांचे जीवन कसे संपुष्टात आले याचे वर्णन करण्यास सांगितले. सल्लागारांनी सुरुवात केली, हे राजा, तुझे वडील 60 वर्षे राज्य करणारे एक पराक्रमी योद्धा होते. ते शस्त्रास्त्र, विज्ञान आणि राजांच्या कर्तव्यांमध्ये पारंगत होते. त्याच्या तारुण्यात तो गोविंदाला प्रिय होता आणि सर्व पुरुष त्याच्यावर प्रेम करत होते. जेव्हा कुरुराजोष नामशेष होण्याच्या मार्गावर होता तेव्हा उत्तराच्या गर्भात जन्मलेला तो परीक्षित म्हणून ओळखला जाऊ लागला. नामशेष झालेल्या वंशात जन्मला सौती थांबली आणि पुढे म्हणाली, एके दिवशी तुमच्या वडिलांनी शिकार करताना एका हरणाला बाणाने छेदले. ते तलवारी आणि लाथाबुक्क्यांनी सुसज्ज होऊन खोल जंगलात त्याचा पाठलाग करत होते. मात्र वयाच्या 60व्या वर्षानंतर आणि थकवा आणि उपासमारीने थकल्यानंतर तो दिशाहीन झाला आणि हहिनाची दृष्टी गमावली. जशी सौती बोलत होती तशी जन्मेजयाची उत्सुकता वाढत गेली. त्याने आपल्या मंत्र्यांना पुढे घडलेल्या सर्व गोष्टी सांगण्यास सांगितले. सल्लागारांनी उत्तर दिले, तुमच्या वडिलांची भेट एका उंच आत्म्याच्या ऋषीशी झाली, जो खोल जंगलात मौनाची व्रत पाहत होता. हरणाबद्दल विचारले जात असतानाही ऋषी गप्प राहिले. राजाच्या प्रश्नांनी किंवा त्याच्या रागाने ते विचलित झाले नाहीत. ऋषीच्या वरदाची जाणीव नसलेल्या तुमच्या वडिलांनी जमिनीवरून एक मृत साप उचलला आणि ऋषीच्या खांद्यावर ठेवला. सौतीने निष्कर्ष काढला आणि म्हणून हे जन्मेजय, तुमचे वडील परीक्षित यांचा हृदय झाला. त्यांच्या भोवती खोल जंगल आणि ऋषींचे मौन होते. त्यांच्या प्रजेने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि माझ्या राजा, तुम्हाला हे वंश परंपरागत राज्य भूतकाळात वारशाने मिळाले आहे. भारतीय उन्हाळ्याच्या भीषण उष्णतेमध्ये कुरुचा पराक्रमी शासक राजा परीक्षित 7 दिवसापासून त्रस्त होता. त्याची भूक आणि परिश्रम त्याच्या शरीरावर परिणाम करत होते, परंतु त्याने हार मानण्यास
नकार दिला. पुत्रासारखा स्थिर असलेल्या ज्ञानीमुनी गुतंकाच्या खांद्यावर मृत साप ठेवून राजा परीक्षित आपल्या गाललानीत पाहतला आणि त्याने आपले सिंहासन परत मिळवण्याचा निदा किरावतानकाचा मुलगा शृंगीन एक तरुण आणि शक्तिशाली गडशी दररोज त्याच्या वडिलांची पूजा करत होता. त्याने राजा परीक्षितने आपल्या वडिलांना केलेल्या अपमानाबद्दल ऐकले होते आणि त्याला घाग आला होता. त्याच्या डोळ्यात तीव्र निर्धाराने शृंगीन त्याच्या वडिलांच्या सन्मानाचा सूट घेण्यासाठी निघाला. तो चालत असताना त्याला एक मित्र भेटला ज्याने त्याला त्याच्या वडिलांच्या खांद्यावर ठेवलेल्या मृत सापाबद्दल सांगितले. शृंगीन परत आपल्या वडिलांकडे धावला आणि त्याला मृत सापाचा भार उचलणारा तो स्थिर आढळला. तो संतप्त झाला आणि त्याने राजा परीक्षित सूड उगवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अंतःकरणात जडत्या रागाच्या भरात शृंगीने राजाला शाप दिला, असे म्हण की शक्तिशाली आणि विषारी साप तक्षका लवकरच राजाला त्याच्या प्राणघातक विषयाने जाळून टाकी. सापाचा राजकुमार इक्षका हा दूरवरून घडणाऱ्या घटना पाहत होता. त्याला माहीत होते की तो राजा परीक्षितच्या दोखासाठी जबाबदार आहे आणि त्याने गोष्टी स्वतःच्या हातात घेण्याचे ठरवले. चतुराईने राजा परीक्षित याच्याकडे त्याच्या वाड्यात जाऊन त्याने त्याच्या अग्निविषयाने त्याच्यावर हल्ला केला. राजा मरणासन्न अवस्थेत असताना तक्षकाने स्वतःला कश्यप या बुद्धिमान ब्राह्मण वशी समोर उभे केले, ज्याला हुटनकाने राजाला येणाऱ्या धोक्याबद्दल इशारा देण्यासाठी पाठवले होते. तथापि राजावर हल्ला करण्याऐवजी तक्षकानं कश्यपला संपत्ती देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु कश्यप फसवला गेला नाही आणि त्याने तक्षकाची योजना समजून घेतली. आपल्या शहापणाने आणि ज्ञानाने कश्यपने तक्षकाला दंश केलेल्या बनियान वृक्षाचे पुनरुज्जीवन केले आणि सर्पाच्या राजकुमाराला दाखवून दिले की तो त्याच्याशी बरोबरी करू शकत नाही. निर्दोषपणे तक्षकानं राजा परीक्षितच्या विरोधात कट रचने सुरू ठेवले आणि अखेरीस राजा रहस्यमय परिस्थितीत मरण पावला. राजाच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण राज्यात शोकळा पसरली आणि त्याचा मुलगा जनजय उद्ध्वस्त झाला. दरबारातील मंत्र्यांनी तरुण राजाला सांगितले की त्यांनी घटना उलगडताना पाहिल्या आहेत, ज्यात जविला तक्षका आणि कश्यप यांच्यातील भेटीचा समावेश आहे. त्यांनी त्याला त्या मृत व्यक्तीबद्दल सांगितले जो तक्षकाच्या विषामुळे रार झाला होता, परंतु नंतर कश्यपने त्याला पुन्हा जिवंत केले. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा वृत्तांत ऐकून जंबेजय दुःखाने आणि रागाने भरून गेला. त्याने ठरवले की तो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूट घेईल आणि त्याच्या वाईट कृत्यांसाठी तक्षकाला शिक्षा करील. त्याच्या नजरेत तीव्र निर्धाराने राजा जाण सगळ्यामध्ये राजा जन्मेजयचे शब्द आव्हानासारखे हवेत तरंगले. त्याच्या मंत्र्यांनी होकाराती मान डोलावली. त्यांचे चेहरे दृढ विषयाने उभे राहिले. सम्राट स्वतः उभा राहिला. त्याचे डोळे तीव्र संकल्पाने चमकले. मी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेईपर्यंत मी विश्रांती घेणार नाही, त्याने घोषित केले. त्या दुष्ट सर्पाला त्याने जे केले आहे त्याची किंमत चुकवावी लागेल. त्याच्या शब्दांना सभेकडून संमती मिळाली. त्याचे मुख्य पुजारी एक शहाणा आणि विद्वान माणूस मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले. महाराज, तो म्हणाला, एक महान यज्ञ आहे जो देवांनी स्वतः नेमला आहे. त्याला सर्प यज्ञ म्हणून ओळखले जाते आणि असे म्हटले जाते की फक्त तुम्हीच ते पूर्ण करू शकता. राजाचे डोळे स्वारस्याने उजळले. जेव्हा पुजारी पुढे म्हणाला, पुराणामध्ये पाहंगत पुरुषांनी आम्हाला या यज्ञाबद्दल सांगितले आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते करण्यासाठी तुम्ही निवडलेल्या हकजन्मेजयचे मन तयार झाले होते. त्याला वाटले की इक्षका आधीच ज्वालांनी भस्म झाला आहे. त्याचे विष आता राजाच्या रक्तवाहिन्यामधून वाहत नाही. त्याच्या वडिलांच्या मृत्यूची आठवण अजूनही रेंगाळली होती, परंतु आता त्याला गोष्टी सुधारण्याचा एक मार्ग दिसला. मला काय करावे लागेल ते मला सांगा. तो त्याच्या रुपिकांना म्हणाला, ते विद्वान ब्राह्मण जे प्राचीन धर्मग्रंथांचे जाणकार होते वैदिकांनी आज्ञाधार्तेने मान झुकवली आणि सर्प बलिदानाची गुंतागुंत समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांनी बलिदानाच्या व्यासपीठासाठी जमीन मोजली. प्राचीन ग्रंथानुसार ते अचूकपणे चिन्हांकित केले. हे व्यासपीठ स्वतःच एक आश्चर्यकारक होते, ज्यात मौल्यवान वस्तू आणि या महान घटनेचे साक्षीदार होण्यासाठी दूरदूरून आलेल्या ब्राह्मणांनी सुशोभित केले होते. जसे बांधकाम पूर्ण होत गेले तसंच एक सूत पुराणामध्ये पारंगत व्यावसायिक बांधकामकार आपले कौशल्य सादर करण्यासाठी पुढे आला. महाराज, तो म्हणाला, मी तुम्हाला सावध करायलाच हवे की येथे काहीतरी गडबड आहे. ज्या मातीवर आम्ही बांधणी करत आहोत आणि ज्यावेळी आम्ही ते करत आहोत ते सूचित करते की हा यज्ञ वियोलित योजनेनुसार पूर्ण होणार नाही.
तो थांबला. त्याचे डोळे सभेला स्कन करत होते. एक ब्राह्मण त्याच्या अपयशाचे कारण बनेलाजाचा चेहरा चिंतेने काळाकुट्ट झाला, पण त्याने आपली योजना पूर्ण करण्याचा निर्धार केला. सर्प बलिदानाचा पुजारी म्हणून त्याची नियुक्ती होण्यापूर्वी त्याने आपल्या द्वारपालांना आदेश दिला, त्याच्या माहितीशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये. एका महाल आणि महत्त्वपूर्ण घटनेसाठी मंच तयार करण्यात आला होता, जो राज्याचा पायाच हलवेल सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना सभेला सोनेरी चमक देत राजा जन्मेजय एका नवी युगाच्या उमरठ्यावर उभा होता. त्याचा दृढनिश्चय पूर्वीपेक्षा अधिक उजळ झाला. त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्याची आणि जगाचे संतुलन पुनर्संचयित करण्याची त्याची इच्छा वाढली. सर्प यज्ञ केला जाईल. ज्या पवित्र मैदानावर सर्प यज्ञ होणार होता, त्या पवित्र मैदानावर नुकताच सूर्य उगवायला सुरुवात झाली होती. सोती एक ज्ञानी आणि विद्वान ऋषी विधीच्या आद्रभागी उभा होता. त्याचे डोळे सध्याच्या हानेने चमकत होते. काळे कपडे घातलेले, त्यांच्या भोवती फिरणाऱ्या धुरापासून त्यांचे डोळे लाल झालेले. यज्ञाचे पुजारी धगधगत्या अग्नीच्या दिशेने हेतुपूर्ण पावले उचलत होते. जसे ते जवळ आले, पुजारी पवित्र मंत्रांचा जप करू लागले. त्यांचे आवाज चढू लागले आणि लयबद्ध तालात पडू लागले. त्यांनी ज्वाळामध्ये स्पष्ट लोणी ओतले. सोन्याचे द्रव अग्नीच्या जिभेवर हजारो लहान चिळकांसारखे नाचत होते. पुजारी सापांची नावे पुकारताना सोती दक्षपूर्वक पाहत होती आणि त्यांना अग्नीच्या वेदीला शरण येण्याचे आवाहन करत होती. एव्हा अपेक्षेने जड होती आणि त्यांच्या पायाखाची पृथ्वी थरथर कापत होती. आणि मग एखाद्याला पाहिलेल्या आदेशाला प्रतिसाद दिल्याप्रमाणे साप थरथरायला लागले. ते सावल्यातून बाहेर पडले. त्यांचे शरीर जिवंत सापांसारखे वळत आणि थरथरत होते. पुरोहितांनी त्यांचे मंत्र चालू ठेवले. अधिक स्पष्ट लोणी अग्नीत ओतले आणि सापांना त्यांचा नाश झालू लागला. सुरुवातीला ते फक्त एक थेंब होते. काही लहान साप केवळ एका माणसाच्या हाताच्या लांबी इतके दैनीय ओरड्यासह आगी बुडाले. पण लवकरच वेग वाढला आणि साप मोठ्या संख्येने आले. त्यांचे शरीर जिवंत चाबुकांसारखे जळत होते. जेव्हा ते आगीत पडले, पुजारी ओढत राहिले. त्यांचे आवाज बलिदानाच्या गर्जनाच्या वर चढत होते. पांढरे साप, काळे साप, निळे साप हे सर्व आगीच्या खंदकात सारखेच पडले. त्यांचे रडणे नैराश्याच्या समुद्रितासारखे हवेत प्रतिध्वनित होत होते. काहींनी केवळ एक कोस लांबी मोजला, तर काहींनी योजन किंवा गोकर्णापर्यंत विस्तार केला. ते सर्व आकारात आणि रंगात आले. त्यांचे शरीर ज्वालांना बळी पडताना वळले आणि विकृत झाले. पुरोहितांनी त्यांचा विधी चालू ठेवला. आगीत अधिक लोणी ओतले आणि साप पडत राहिले. त्यांची संख्या अंतहीन वाटत होती. काही माणसांच्या मांडी इतकी जाड होते, तर काही हातींच्या चड्डीसारखे किंवा उन्मत्त हातींच्या शक्तिशाली शरीरासारखे दिसत होते. त्यांचे रंग शुद्ध पांढऱ्या ते गडद काळ्या रंगापर्यंत होते आणि काही जण अलौकिक प्रकाशाने चमकताना दिसत होते. त्याच्या चर्मोत्कर्षावर पोहोचताच जर त्या मांसाच्या उग्रवासाने हवा भरून गेली आणि पडलेल्या सापांच्या वचनाखाली जमीन थरथरत होती. पुजारी त्यांचा विधी संपवत असताना सोती आश्चर्याने पाहत होती. शेवटचा साप एका गडद सावल्याप्रमाणे ज्वालामध्ये पडत होता. त्यानंतरची शांतता जवळजवळ स्पष्ट होती. फक्त आगीच्या हलक्या आवाजाने आणि एका एकट्या पक्ष्याच्या दूरच्या ओरडण्याने ती मोडकळीस आली. पुजारी मागे उभे राहिले. त्यांचे डोळे आदराने बंद झाले. जेव्हा सोती बोलू लागला, त्याचे शब्द त्यागाची आणि भक्तीची कथा विणत होते, जी आतून प्रतिध्वनित होत होती. एका भव्य सभेमध्ये सोमनाथ या पूज्य ऋषींनी एक शहाणा कथाकार असलेल्या सोतीला प्रश्न विचारला. कोण आदरणीय ऋषी होते? त्याने विचारले, परीक्षेचा मुलगा राजा जन्मेजयच्या सर्प यज्ञामुळे ऋत्विक आणि सरसे कोण बनले? आम्हाला त्यांची नावे जाणून घ्यायची आहेत, जेणेकरून त्यांच्यापैकी कोणाकडे विधीचे ज्ञान आहे हे आम्हाला समजू शकेल. वल्यात समज घेऊन सोतीने त्या ज्ञानी व्यक्तींची नावे ऐकण्यास सुरुवात केली. चांदा भार्गव, एक नामवंत ब्राह्मण कानिचवन वंशात जन्मलेला, या यज्ञात होत्री किंवा मुख्य पुजारी होता. तो वेदांवरील त्याच्या प्रभुत्वासाठी प्रसिद्ध होता. सोती पुढे म्हणाला, कौत्स्या वृद्ध ऋषीस उदगत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते, जो पवित्र स्तोत्रांचा जप करायचा. जैमिनी आणि सनगरवाला अध्वर्युस असे नाव देण्यात आले. तर व्यास त्याच्या मुलासह आणि शिष्यांसह आणि उदादालक प्रमादका श्वेतितू पिंगळा असिता देवला नारद पर्वत
आत्रेय कुंडताडाला काळजात सदस्मान 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 जेव्हा ऋत्विकांनी आगीत शुद्ध ध्वनी होतायला सुरुवात केली तेव्हा एक भयानक देखावा समोर आला. वेदनेने तडफडत असलेले साप त्यांचे शरीर ज्वालांमध्ये पडले, ज्यामुळे एक विषारी धुरकंती पसरली, ज्यामुळे वातावरण भरले गेले. सापाचे रडणे जे पडले आणि जे अजूनही हवेत आहेत. त्यांनी एक असे आरगावना केला. दरम्यान सापाचा राजकुमार तक्षका देवतांच्या राजाकडून संरक्षण मागण्यासाठी इंद्राच्या राजवाड्यात पळून गेला. इंद्र मी चूक केली आहे, तक्षका कबूल करतो आणि मला माझ्या जीवाची भीती वाटते. तक्षकाच्या नम्रतेवर प्रसन्न झालेल्या इंद्राने त्याला आश्वासन दिले, हे सर्पराज भिऊ नका, कारण मी तुझ्या वतीने नातवाला शांत केले आहे. तू सुरक्षित आहे. समत्र वासुकी हा सापांचा राजा दुःख आणि दुःखाने ग्रासला होता. त्याचे कुटुंब क्षीण होत चालले होते आणि त्याला त्यांच्या दुःखाचा अंत दिसत नव्हता. आपल्या बहिणीला बोलावून तो जड अंतकरणाने म्हणाला, माझे हातपाय जळत आहेत, माझी दृष्टी क्षीण होत आहे आणि मला त्या दगडात अग्नीत पडण्याची भीती वाटते. आमच्या बलिदानाचा उद्देश आमच्या जातीचा नाश करणे हा आहे. अस्तिका, तुमचा मुलगा हा त्यात संपवायलाच हवा. आजीने हे भाकीत केले होते आणि आता आपण कृती करण्याची वेळ आली आहे. वासुकीच्या भावाने तिला एक महत्त्वाचे काम सोपवले. तेव्हा वासुकीच्या बहिणीने लक्षपूर्वक ऐकले. त्यांचा मुलगा आस्तिकाला पटवून दिले. एका दूरच्या प्रदेशात जेथे सूर्य शिथिलावर बुडाला आणि आकाशात किमेली आणि सोन्याच्या रंगाने गंगवले, तेथे सोतीने एक प्राचीन कथा वाचायला सुरुवात केली. ही कथा असते का या तरुण ब्राह्मणाभोवती आणि सापांना एका भयानक नशिबापासून वाचवण्याच्या त्याच्या विलक्षण प्रवासाभोवती फिरते. सोतीच्या मते वासुकीची बहीण जरकरू सरपंच राजाघीने आस्तिकाच्या वडिलांना एक भेटवस्तू दिली होती. स्वतः या संयोगाने फळ मिळाले आणि आस्तिकाचा जन्म झाला. परंतु त्यांना हे फारसे माहीत नव्हते की हा जन्म एका प्राचीन शापाशी संबंधित होता. सर्व सापांची आई कद्रू हिने आपल्या मुलांना शापित केले होते, कारण तिने घोड्यांचा राजकुमार उत्सवाचे खोटे प्रतिनिधित्व करण्यास नकार दिला होता, ज्यामुळे विंताचे बंधन झाले. कथा उलगडत असताना सोतीने उभे केले की जेव्हा अमृत मंथन केले जात होते तेव्हा सापाचा राजा वासुकीने देवांकडून संरक्षण मागितले होते. पुढे वासुकीसह देव त्याच्या दयेची याचना कर त्याच्याजवळ गेले. ब्रह्माने उत्तर दिले, जर करू नावाची पत्नी स्वतःसाठी घेईल. तिच्यापासून जन्मलेला ब्राह्मण सापांना आराम देईल. निराश होऊन वासुकीने आस्तिकाला सांगितले की त्यांना येणाऱ्या विनाशापासून वाचवण्यासाठी त्याचीच निवड झाली आहे. त्याने स्पष्ट केले की त्याच्या आईचा शाप पूर्ण होईल आणि आस्तिकाने हस्तक्षेप केला नाही तर ते सर्वजण मेलेच्या यज्ञात नष्ट होतील. दृढ निश्चयाने आस्तिकाने त्याच्या काकांचे आणि सापांचे रक्षण करण्याची शपथ घेतली. जेव्हा सोतीने त्याचे कथन चालू ठेवले तेव्हा हे स्पष्ट झाले की आस्तिक हा केवळ सामान्य ब्राह्मण नव्हता. त्याचे अंतःकरण करुणेने भरलेले आणि बुद्धीने भरलेले होते. जेव्हा तो जन्मेजयच्या यज्ञात पोहोचला तेव्हा द्वारपालाने त्याला प्रवेश नाकारला, परंतु आस्तिकाने निर्धोकपणे त्यांना पटवून देण्यासाठी त्याच्या आध्यात्मिक शक्तींचा वापर केला आणि अखेरीस त्याला पवित्र आवारात प्रवेश मिळाला. सौम्य पण दृढ वर्तनासह आस्तिका अनंत कामगिरीचा राजा, ऋत्विक सदस्य आणि पवित्र अग्नीची पूजा करू लागली. त्याची उपस्थिती सापासाठी मर्मासारखी होती आणि त्याचे शब्द आशीर्वादाने भरलेले होते. सोतीने त्याची कथा संपवल्यानंतर हे स्पष्ट झाले की आस्तिकाचा प्रवास केवळ सापांना वाचवण्याबद्दल नव्हता तर धर्माच्या तत्वाचे पालन करण्याबद्दल देखील होता. सोतीचे कथन ऐकणाऱ्यांच्या मनात आस्तिकाची कथा जिवंत झाली. ती करुणा, बुद्धी आणि दृढनिश्चयाच्या सामर्थ्याचा पुरावा होती. जलचा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत होता. जगाला एक उबदार नारिंगी प्रकाशात टाकत होता. श्रोत्यांमध्ये त्या शूर तरुण मनाबाबत भीती आणि सदैवची भावना होती, ज्याने आपले काका आणि सापांना एका अविचल नशिबापासून वाचवण्यासाठी सर्व काही जोखीम पत्करली होती. प्रयागाच्या पवित्र भूमीवर जिथे एकेकाळी प्राचीन ऋषी सोम, वरुण आणि प्रजापती यांनी भव्य यज्ञ केले होते, तेथे भक्तीचे एक नवीन युग सुरू झाले. काष्टिका एक ज्ञानी आणि आदरणीय ऋषी राजा परीक्षितचा मुलगा जन्मेजय याच्या सद्गुणांचे गुणगान करण्यासाठी आणि त्याच्या बलिदानाची स्तुती करण्यासाठी त्याच्या पुढे उभा राहिला. त्याच्या आवाजात आदराने आस्तिका बोलू लागला. तो म्हणाला, महाराज, तुमचे बलिदान आमच्या पूर्वजांच्या बलिदानापेक्षा कमी दर्जाचे नाही.
ते एका दीपस्तंभासारखे चमकते, जे नीतिमत्तेचा मार्ग उजळते. तुमची भक्ती सक्रासारखी आहे, ज्याने 100 यज्ञ केले आणि तरीही तुमचे अर्पण त्याच्या 10,000 इतकेच आहे. आस्तिक बोलत राहिला तेव्हा त्याच्या शब्दांनी जन्मेजयाच्या बलिदानाची स्तुती केली. त्याने त्याची तुलना यम हरिमेधा आणि राजा कंतीदेव यांच्या महान अर्पणांशी केली, जे प्रत्येक जण त्यांच्या धर्मनिष्ठा आणि उदारतेसाठी प्रसिद्ध होते. राजाचा स्वतःचा विधिमाया सासविंदू आणि वैश्रवण यांच्या समान असल्याचे म्हटले जात होते, ज्यांनी सर्वांनी यज्ञ केले होते, जे येणाऱ्या युगांपर्यंत लक्षात ठेवले जातील. जन्मेजयाच्या बलिदानाच्या गुणांची स्तुती करत असताना नास्तिकाचा आवाज अधिक उत्कट झाला. त्याने त्याची तुलना त्याच्या स्वतःच्या काळातील महान विधीशी केली, जिथे युधिष्ठिर, कृष्णद्वैपायन आणि राम यांसारख्या राजांनी सर्वांना अनुसरण्यासाठी एक उदाहरण मानले होते. ऋषींच्या शब्दांनी भक्ती, आत्मसंयम आणि न्यायाच्या आदर्शांचे मूर्त स्वरूप असलेल्या राजाचे चित्र रेखाटले. आस्तिकाने त्याची स्तुती संपवल्यावर त्याने जन्मेजयाच्या कौतुकांचे वैभव प्रकट केले, जे त्यांच्या तेजात आणि क्षमतेत सूर्यासारखे असल्याचे म्हटले जात होते. त्याने त्यांची तुलना प्राचीन काळातील महान पशींशी केली, ज्यांनी त्यांच्या आशेदात्यांसाठी यज्ञ करण्यासाठी दूरदूरचा प्रवास केला होता. राजाच्या आधार्य आणि भक्तीचा साक्षीदार म्हणून धूप वाहण्याचे आवाहन केले गेले. जेव्हा त्यांनी जन्मेजयाची तुलना स्वतः देवांशी केली, तेव्हा आस्तिकाचे शब्द त्यांच्या चरमोत्कर्षावर पोहोचले. त्यांना वरुण, यम आणि इंद्र यांचे प्रतिबिंब दिसले, जे प्रत्येकामध्ये न्याय, करुणा आणि नेतृत्व या गुणांचे मूर्त रूप होते. ऋषींचे वर्णन एका राजाचे चित्र चित्रित करते, जो पराक्रमी आणि न्यायी दोन्ही होता. धर्माचे खरे मूर्त स्वरूप आस्तिकाने बोलणे संपवल्यानंतर त्याने केवळ जन्मेजयाचेच नव्हे तर सदस्य ऋत्विक आणि त्या यज्ञातील अग्नीचेही समाधान केले होते. जणू काही राजाच्या यज्ञाच्या उपस्थितीने देशाचे आत्मे जागृत झाले होते. त्यामुळे हवा भक्तीच्या तेजाने भरून गेली होती आणि या पवित्र क्षणी राजा जन्मेजयाने चिन्हे आणि संकेत पाहिले, जे त्याला त्याच्या पुढील प्रवासात मार्गदर्शन करतील. श्रद्धेच्या भावनेने सोतीने आस्तिकाचे शब्द नोंदवले, ज्यात ऋषींच्या स्तुतीचा सार कैद केला गेला. देवतांचे समाधान करण्यासाठी आणि आपल्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी राजा जन्मेजयाने भव्य यज्ञ तुकारला होता. त्या पवित्र मैदानावर सूर्य तडफडत होता. राजाचे सल्लागार सदस्य, ज्याने राजाचे लक्ष वेधून घेतले होते, त्या तरुण ब्राह्मणाबाबत आपापसारात कुजबुजत असताना हवा अपेक्षेने दाट होती. या उल्लेखनीय मुलाला वरदान देण्यासाठी उत्सुक असलेले जन्मेजय सदस्यांकडे वळले आणि त्यांची परवानगी मागितली. जरी तो फक्त एक मुलगा असा तरी राजा म्हणाला, तो वडीलधाऱ्यांच्या शहाणपणाने बोलतो, मला त्याला भेटवस्तू द्यायची आहे. सदस्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि कबूल केले की एक तरुण ब्राह्मण ही राजांच्या आदरास पात्र आहे. पण जेव्हा राजा वरदान द्यायला निघाला, तेव्हा त्याचा एक सल्लागार होत्री बोलला, त्याने जन्मेजयाच्या पूर्वजांना त्रास देणारा यक्षका हा साप घटनास्थळी येईपर्यंत पुढे न जाण्याचा इशारा दिला. यज्ञ पूर्ण करण्याचा आणि तक्षकाच्या दष्टीच्या राजवटीचा अंत करण्याचा निर्धार करून राजाने होतीला कार्यवाही वेगवान करण्याचा आग्रह केला. विधी जसजसा पुढे सरकत गेला, तसच लोहित त्या विद्वान सुताने उघड केले की यक्षका खरोखर देवाच्या वरदानाने संरक्षित असलेल्या इंद्राच्या निवासस्थानी लपला होता. जन्मेजयात त्याचा राग आणि नैराश्य वाढत असताना त्याने होतीला अग्नीत धूप ओतण्याची आज्ञा दिली आणि त्याने तसे करतानाच त्याला तक्षकाचे नाव दिले. इंद्र स्वतः देवदिव्य गायक आणि नाचणाऱ्या मुलीसह या ठिकाणी प्रकट झाल्याने वरचे आकाश गडद झाले. भीतीने चिंतेत असलेला यक्षका इंद्राच्या पोशाखात लपला, परंतु लवकरच आकाशात दिसला. पुरंदराने यज्ञ पाहिल्यानंतर घाबरून गेला आणि त्याने त्वरेने तक्षकात फेकून दिला, ज्यामुळे तो ज्वालांच्या दिशेने कोसळला. राजाच्या मंत्रज्ञ ब्राह्मणांनी त्यांची जादू चालवली, ज्यामुळे तक्षक बळीच्या आगीच्या जवळ आला. जेव्हा सापाचा राजकुमार ज्वालांच्या वर उडत होता, तेव्हा अष्टिका, एक तरुण ब्राह्मण जिद्दीचा आत्मा घेऊन पुढे आला आणि त्याने जन्मेजयाला संबोधित केले. राजा अस्तिका म्हणाली, जर तू मला वरदान दिलेस तर हे बलिदान संपवू दे आणि आणखी साप अग्नी पडू देऊ नकोस. अस्तिकाच्या शब्दांनी चकित झालेला राजा उत्तर देण्यापूर्वी एका क्षणासाठी मारी हटला. मी तुला सोने चांदी गाय देईन, तुला जी काही मालमत्ता हवी असेल ती, तो म्हणाला, पण माझे बलिदान संपू देऊ नकोस. अस्तिकाचे उत्तर ठाम आणि ठाम होते. हे राजा, मी सोने किंवा चांदी मागत नाही.
मी फक्त तुमचे बलिदान संपवावे अशी विनंती करतो, जेणेकरून माझी मातुसंबंध शात होती. कस्तिकाच्या शब्दांनी प्रभावित झालेल्या राजाने त्याला आणखी एक वरदान मागण्याची वारंवार विनंती केली. परंतु तरुण ब्राह्मण ठामपणे उभा राहिलाही. देवाणघेवाण मोठ्या उत्सुकतेने पाहत असलेले सदस्य शेवटी भव्य बलिदानाच्या दरम्यान शहाणा आणि पुचे ब्राह्मण सोन उत्सुकतेने सौतीकडे वळला. हे एका सुपुत्र कुतूहलाने भरलेला त्याचा आवाज म्हणाला, या सर्प बलिदानाच्या अग्नीत पडलेल्या सर्व सापांची नावे मला ऐकायची आहेत. सौती हा कथारका लांबून हसला आणि जळत्या ज्वालांमध्ये आपले नशीब गाठणाऱ्या सापांची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. अनेक हजारो आणि 10,000 आणि कोट्यवधी साप आगीत पडले. तो म्हणाला, त्याचे डोळे क्षितिजाची छाननी करत अगदी त्याच दिवसाची कल्पना करत आहेत. हे सर्वात उत्कृष्ट ब्राह्मण गीत की मोठी संख्या आहे की मी त्या सर्वांची गणना करू शकत नाही. सूती बोलत असताना त्याच्या शब्दांनी त्याच्या भोवती जमलेल्या लोकांच्या मनात जिवंत प्रतिमांची एक रेखाटणी विणली. त्याने वासुकीच्या वंशातून जन्मलेल्या कोटीचा मालस, पूर्णकाला आणि इतर अनेक प्रमुख सापांच्या नावाने सुरुवात केली, जे प्रत्येक शेवटल्यापेक्षा अधिक भीतीदायक होते. हे निळेला आणि पाने साप त्यांचे शरीर मोठे आणि प्राणघातक होते. ते लोणीसारखे त्यांना भस्म करणाऱ्या अग्निविरुद्ध असहाय्य होते. त्यानंतर शोतीने तक्षकाच्या वंशात जन्मलेल्या पुच्छंदक, मंडलक, रावणक आणि इतर अनेक लोकांबद्दल सांगितले. प्रत्येक जण पाहण्यासारखा भीतीदायक होता. त्यांची रूपे भयंकर होती, त्यांची ताकद मोठी होती आणि त्यांचे वीज जगत त्या अग्नीसारखे होते. सौतीने त्यांची नावे म्हटल्यावर जणू या सापांचे आत राखातून उठले. त्याचे डोळे तीव्रतेने जळत होते. रवताच्या वंशात जन्मलेल्या पवत, पारिजात, पंडारार आणि हरिणा या सापाची कथा पुढे चालू राहिली. हे प्रचंड वेगाचे आणि विषारी साप होते, जे इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करण्यास आणि कोणत्याही प्रमाणात सामर्थ्य प्राप्त करण्यास सक्षम होते. आणि नंतर कौरवांच्या वंशात जन्मलेले लोक होते. इदाका, कुंडलिनी आणि इतर अनेक प्रत्येकजण शक्ती आणि उग्रतेचा चमत्कार होता. अखेरीस सौतीने धृतराष्ट्र वंशात जन्मलेल्या शंकुकर्ण, पिथर, कुथरा आणि इतर अनेक सापांबद्दल सांगितले. ते वाऱ्याच्या वेगाने आणि विषारी विषाने संपन्न साप होते. त्यांचे रूप सृष्टीच्या अमर्याद शक्तीचा पुरावा होते. जेव्हा सौतीने त्याची कथा संपवली तेव्हा त्या बलिदानाच्या तीर्थतेचे चिंतन करत सभा शांत झाली. हे ब्राह्मण, तो शेवटी म्हणाला, अशा प्रकारे मी त्यांच्या कामगिरीसाठी मोठ्या प्रमाणात ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख सापांची नावे वाचली आहेत. मी सर्वांची नावे सांगू शकलो नाही. संख्या अगणित आहे. या सापाचे पुत्र आणि नातू अग्नीपासून जन्मलेले आणि त्यांच्या मातांच्या क्रोधाने शापित खूप जास्त होते. राजा जन्मेल्याचा अनेक दिवसांचा सप यज्ञ सुरू असलेल्या विशाल सभागृहाच्या मैदानावर सूर्य मावळत होता. राजाचा उत्साह कमी झाला होता आणि अग्नीत साप फेकले जात असल्याचे पाहून त्याचे हृदय अस्वस्थतेने भरले होते. पण नंतर काहीतरी अनपेक्षित घडले. जेव्हा अष्टिकाचे वरदान देणार होता तेव्हा इंद्राने हात फेकून दिलेला यक्षका हा साप हवेत उडत होता. त्याने ज्वालांमध्ये पडण्यास नकार दिला. राजा जन्मेजयाची उत्सुकता वाढली आणि त्याने सौतीला विचारले, यक्षका का पडत नाही? या ज्ञानी ब्राह्मणांचे मंत्र सामर्थ्यवान नाहीत का? सौतीने स्पष्ट केले की अष्टिकाने तक्षकाच्या वतीने हस्तक्षेप केला होता आणि त्याला पडण्यापासून रोखण्यासाठी 3 वेळा थांबा असे म्हटले होते. या घटनेमुळे राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याने अस्तिकाचे वरदान देण्याचे ठेवलेले संपुष्टात आल्यानंतर सभास्थळी जल्लोष सुरू झाला. राजा जन्मेजय खूप आनंदित झाला आणि त्याने त्याचे ऋत्विक सदस्य आणि हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या सर्वांवर संपत्ती आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला. त्याने ब्राह्मण सात यज्ञात व्यत्यय आणेल असे भाकीत करणाऱ्या शुद्ध ब्राह्मण सुता लोरिक्षाला देखील भव्य बक्षीस दिले. समारंभाच्या समाप्तीनंतर राजा जन्मेजयाने सापांना आगीपासून वाचवण्याच्या त्याच्या भूमिकेबद्दल आनंदाने आणि कृतज्ञतेने अस्तिकाला घरी पाठवले. अस्तिका जेव्हा त्याचे काका आणि आईकडे परतला तेव्हा त्याने घडलेल्या सर्व घटनांचे तपशील सांगितले. सुरक्षित अंतरावरून पाहत असलेले साप अस्तिकाच्या शौर्याने आनंदित झाले आणि त्यांनी त्याला विचारले की ते त्यांचे कर्ज फेडण्यासाठी काय करू शकतात. अस्तिकाने विनंती केली की जे लोक त्याच्या पराक्रमाबद्दल लक्षपूर्वक आणि भक्तिभावाने वाचतील त्यांना सापांची भीती वाटता कामा नये. त्याने असेही विचारले की आर्टिमन आणि सुनीता यांच्या नावासह त्याचे नाव ज्याला आठवेल त्याला साप चावण्यापासून वाचवले पाहिजे. सापांनी या वरदानाला मान देण्याचे वचन दिले
आणि आस्तिकाचे नाव पुकारणाऱ्याला कधीही दोष न करण्याचे वचन दिले. आपले कार्य पूर्ण झाल्यावर आस्तिकाने राजा आणि सापांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ होऊन सभास्थळ सोडण्याचे मन केले. जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा तो धैर्य आणि निस्वार्थतेचा वारसा मागे सोडून स्वर्गात गेला. सोबतीने आस्तिकाची ही कथा वाचून संपल्यावर तो म्हणाला की ही कथा ज्यांनी ऐकली होती त्यांच्याकडून सापाची सर्व भीती दूर झाली होती आणि म्हणून त्यांची उत्सुकता तृप्त झाल्याने आग लागलेल्या वेदीपासून असंख्य लोकांचे प्राण वाचवणाऱ्या शूर आणि थोर आस्तिकाची आठवण घेऊन सभा विखुरली गेली. भारतीय उन्हाळ्याच्या कडक उन्हात शहाणा आणि आदरणीय ऋषी सोनक एका भव्य वृक्षाच्या सावलीत बसला होता. त्याच्या भोवती भव्य यज्ञासाठी जमलेल्या त्याच्या सहकारी ऋषींनी वेढले होते. विधी पूर्ण होण्याची वाट पाहत असताना हवा उत्सुकतेने दाट होती. जेव्हा पुजारी त्यांच्या कर्तव्यांमध्ये व्यस्त होते तेव्हा ऋषी प्राचीन वेदांमध्ये रुजलेल्या विविध विषयांवर चैतन्यपूर्ण चर्चा करत होते. सुता नावाच्या प्रसिद्ध ऋषींचा मुलगा तरुण आणि कुशल कथाकार सोतिकये सौनाक वळला. त्याच्या डोळ्यात चमक घेऊन सौनाक म्हणाला, हे मुला, तू भोगू वंशाच्या कथेने मला प्रसन्न केलेस आणि तुझ्या शब्दामुळे माझे हृदय आनंदाने फुलले आहे. हे मला कबूल करावेच लागेल. आता मी तुला आणखी एक कथा ऐकण्याची विनंती करतो जी सुता मारण्यासाने रचली आहे. सोतीचा चेहरा चमकला आणि त्याने उत्सुकतेने मान डोलावली आणि महाकाळाची कथा सांगण्याची संधी अनुभवली. जसे दिवस जात गेले आणि यज्ञ अविरतपणे चालू राहिला, सोतीने त्याची कथा लिहायला सुरुवात केली. ब्राह्मण, तो म्हणाला, अनेकदा त्यांच्या कर्तव्यांच्या दरम्यान वैदिक ज्ञानाच्या विविध पैलूंबद्दल बोलायचे, पण एक दिवस व्यास स्वतः एक भव्य इतिहास वाचला ज्याला भरत म्हणून ओळखले जाईल. सोनाकचे डोळे उत्सुकतेने चमकले आणि तो पुढे झुकला. त्याचा आवाज अपेक्षेने भरले होता. मला आणखी सांगा. सौनकाने शेवटीला विनंती केली. महाभारत नावाच्या या पवित्र इतिहासाबद्दल त्याने पांडवाची कीर्ती पसरवली नाही का? आणि कुंसुल वय पाळण्याच्या सांगण्यावरून यज्ञ पूर्ण झाल्यानंतर जन्मेजयाने त्याचे पठण करण्याची मागणी केली नाही का? सोतीने मान डोलावली आणि त्याचे हात हिमालयासारख्या प्राचीन आणि भव्य कथा विनू लागली. त्याच्या आवाजात आदराने सोती म्हणाली, या इतिहासाचा जन्म व्यासाच्या अमर मनातून झाला, ज्याने योगादेशाद्वारे स्वतःला शुद्ध केले होते. त्या महान ऋषींचा आत्मा एका तेजस्वी सूर्यासारखा चमकला, ज्याने त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकला. हे ब्राह्मण सोनाक, मी आता तुम्हाला ते वाचून दाखवीन, कारण माझ्या आधीच्या कथामुळे तुमची तहान भागलेली नाही. सोती जेव्हा बोलू लागला तेव्हा त्याचे शब्द नदीसारखे वाहू लागले, ज्यात एका कालातील ततेच्या प्रतिध्वनीने हवा भरून गेली. सोतीचा आवाज त्यांना वेळ आणि जागेच्या विशाल विस्तारातून घेऊन जात असताना वशी लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांना परिचित आणि अज्ञात अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नेले जात होते, जिथे नायक आणि नायिका देव आणि नश्व लोकांमध्ये फिरत असत. वाऱ्याची झुळूक झाडांवर फिरत असे जणू तो देखील ऐकत होता. त्याच्या शून्य वाऱ्यावर प्राचीन लोकांच्या कुजबुज घेऊन सोतीची कथा जलजशी उलगडत दिली. तसंच ते सौनाकचे डोळे आश्चर्याने रुंदावत गेले. त्याचे हृदय कथेच्या सौंदर्याने भरून गेले. दूरच्या प्रदेशात ज्ञानीगोष्ठी जन्मेजय यांनी आपल्या पूर्वजांच्या भूतकाळातील उल्लंघनांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी सर्प यज्ञ हा एक भव्य प्रयत्न सुरू केला होता. या पवित्र विधीची बातमी पसरताच पांडवांचे आजोबा प्रसिद्ध ऋषी कृष्णद्वैपायन यांनी तरुण राजाला श्रद्धांजली वाहण्याचे ठरविले. कृष्णद्वैपायन यांचा जन्म चमत्कारिक होता. यमुना नदीतील एका बेटावर त्यांचा जन्म झाला. ते त्यांच्या आई कालीच्या गर्भातून पूर्ण रूपात स्वतःच्या अस्तित्वाची इच्छा बाळगण्याच्या सामर्थ्याने उदयास आले. त्यांनी आपली सुरुवातीची वर्षे प्राचीन वेद आणि त्यांच्या शाखांवर प्रभुत्व मिळवण्यात घालवली आणि पवित्र ग्रंथांचे 4 भिन्न भागांमध्ये विभाजन करणारे वेदज्ञांपैकी ते पहिले ठरले. जसं प्रख्यात ऋषी शहाणपणात वाढत गेले तसंच त्याला 3 मुलगे झाले. पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर. त्याच्या वंशाचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी ही मुले पुढे जाऊन त्यांच्या कुटुंबाचे आणि राज्याचे भवितव्य घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. जन्मेजयाच्या सर्प बलिदानाची माहिती मिळतात कृष्णद्वैपायन वेदज्ञ शिष्यांच्या चमूसह यज्ञ मंडपात गेले. ते भर्या सभागृहात प्रवेश करत असताना तरुण राजा स्वतः इंद्रासारखा बसला होता. त्याच्या भोवती प्रतिष्ठित सदस्य आणि खोत्रिक होते. आपल्या सुप्रसिद्ध आजोबांच्या आगमनाची जाणीव झाल्याने जन्मेजयाने त्याचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. राजाने कृष्णद्वैपायनाला सुवर्णासन दिले, जसे इंद्राने एकदा बृहस्पतीचा सन्मान केला होता. अशी बसलेले असताना जन्मेजयाने विस्तृत विधी केले आणि पवित्र शास्त्रानुसार आपल्या आजोबांची पूजा केली. अर्पणाने प्रसन्न झालेल्या कृष्णद्वैपायनाने त्यांचा दयाळूपणे स्वीकार केला आणि राजाला
पवित्र गायीची कत्तल न करण्याची सूचना केली. त्यानंतर जन्मेल्याने ऋषीकडे संपर्क साधला, ज्याने त्याच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्याला त्यांच्या कुटुंबाचा भूतकाळ सांगण्यास सांगितले. एक कथा जी कुरु आणि पांडवांमधील महान मतभेदामागील कारणे उघड करेल. राजाच्या विनंतीमुळे प्रेरित होऊन कृष्णद्वैपायनाने त्याचा विश्वासू शिष्य वैशंपायन याला महाकाळाचे वर्णन करण्याचे निर्देश दिले. हात जोडून वैशंपायनाने त्यांच्या कुटुंबाच्या संघर्षांचा आणि विल्यांचा इतिहास वाचण्यास सुरुवात केली. एक अशी कथा जी पिढ्यानपिढ्या विस्तारेल आणि नशिबाचे गुंतागुंतीचे जाळे उघड करेल, ज्यामुळे त्यांच्या पूर्वजांमधील महान युद्ध झाले. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडत असताना प्रेम, नुकसान आणि निष्ठेचे मर्मस्पर्शी रेखाचित्र विणत वैशंपायनाने आपले कथन चालू ठेवले. जमलेले सदस्य, सरदार आणि राजा त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाच्या भाराने भारावून गेलेली त्यांची अंतःकरणे लक्षपूर्वक ऐकत होते. ब्राह्मण आणि विद्वानांच्या भव्य सभेत मी वैशंपायन माल्या पूज्य गुरुसमोर उभा होतो. भताची कथा सांगण्यास उत्सुक होतो. महान ऋषी व्यास यांनी मला सोपवलेली कथा मी अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने सांगण्यास सुरुवात केली. एक न्यायी आणि शहाणा राजा असलेले त्यांचे वडील पांडू यांच्या निधनापासून या कथेची सुरुवात होते. त्यांचे 5 पुत्र युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हस्तिनापुराला घरी परतले, जिथे त्यांची आई कुंती यांनी त्यांचे स्वागत केले. कथापी कुरु विशेषतः दुर्योधन पांडवांच्या सामर्थ्याबद्दल, लोकप्रियतेबद्दल आणि सौभाग्याबद्दल अधिकाधिक मत्सर करू लागले. दुर्योधनाने त्याचा मामा शकुनी याच्या धूर्त मार्गदर्शनाखाली पांडवांविरुद्ध कगसल्यास सुरुवात केली. त्याने त्यांचा नाश करण्यासाठी अनेक योजना आखल्या, ज्यात भीमाच्या अन्नावर विषप्रयोग करणे समाविष्ट होते. परंतु शूर योद्ध्याने ते विष कोणत्याही राणीशिवाय पचवले. त्यानंतर दुर्योधनाने भीमाला गंगा नदीत फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला आणि सुखरूप बाहेर आला. राजा धृतराष्ट्राचा एकनिष्ठ सल्लागार शहाणा विदुराने दुर्योधनाच्या दुष्ट योजनांना निष्प्रभ करण्यासाठी आणि पांडवांना हानीपासून वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ज्याप्रमाणे देवांचा राजा सक्राने जगात सुव्यवस्था राखली, त्याचप्रमाणे विदुराने पांडवांना धोक्यापासून सुरक्षित ठेवले. तर जशी वर्षे जात गेली तसंच दुर्योधनाच्या योजना उघड होत राहिल्या. त्याने कर्ण, दुःशासन आणि इतरांसह त्याच्या सल्लागारांना पांडवाचा कायमचा नाश करण्याची योजना आखण्याचे आवाहन केले. लाखाच्या घराण्याच्या नावाखाली त्यांनी पांडवांना अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु भावांच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्याने त्यांच्या योजना उधळून लावल्या. पांडवांनी त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली वारणावतला पलायन केले, जिथे ते दुर्योधनाचा गुप्तहेर पोहोचण्याच्या देखरेखीखाली लाखांच्या राजवाड्यात राहत होते. तथापि विदुराच्या मदतीने त्यांना एक गुप्त मार्ग सापडला आणि त्यांनी घराला आग लावली आणि पोचण्याला जाऊन ठार केले. त्यानंतर हे भाऊ वाळवंटात पळून गेले, जिथे त्यांना हिडिमा नावाच्या राक्षसाचा सामना करावा लागला. भीमाने त्या प्राण्याशी लढा दिला आणि त्याचा वध केला आणि त्याचे बक्षीस म्हणून त्याने त्याची बहीण हिडिंबीशी लग्न केले, जिच्यापासून त्याला घटोत्कच नावाचा मुलगा झाला. पांडवांनी त्यांचा 1 चक्रापर्यंतचा प्रवास सुरू ठेवला, जिथे ते एका ब्राह्मणाच्या घरात ब्रह्मचारी म्हणून गुप्तपणे राहत होते. तेथेच भीमाला वाका नावाच्या आणखी एका राक्षसाचा सामना करावा लागला आणि त्याने त्याचा वध करून चेहराला त्याच्या दहशीपासून मुक्त केले. पंचालाची राजकुमारी कृष्णाची बहीण सुभद्रा लग्नासाठी उपलब्ध असल्याची बातमी पसरताच पांडव पंचालाला गेले आणि त्यांना भेटले. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत असताना राजा जनमेजय त्याचा बुद्धिमान ब्राह्मण सल्लागार वैशंपायन याच्यासोबत बसला होता. राजाची उत्सुकता वाढली होती आणि त्याने वैशंपायनाला महाभारताच्या महाकाल्याचे संपूर्ण वर्णन करण्यास सांगितले. उत्कृष्ट ब्राह्मण जनमेजय म्हणाला, तुम्ही मला कुरूच्या महान कृतींचे संक्षिप्त वर्णन दिले आहे, परंतु मला ते सर्व ऐकायचे आहे. या भव्य इतिहासाची ठळक वैशिष्ट्ये केवळ ऐकून मी समाधानी नाही. वैशंपायन हसला आणि त्याची कथा सुरू केली. हा भारत हा एक पवित्र इतिहास आहे, जो सत्यवतीचा मुलगा प्रख्यात ऋषी व्यास याने रचला आहे. हा लेखला पवित्र श्लोकांचा संग्रह आहे, जो आपल्याला मोक्षप्राप्तीच्या मार्गावर मार्गदर्शन करेल. हा इतिहास वेदांच्या बरोबरीचा आहे, पवित्र आणि उत्कृष्ट आहे आणि त्यात अथक आणि कामावरील अनेक उपयुक्त सूचना आहेत. जेव्हा वैशंपायन बोलत होता तेव्हा राजाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याने विचारले, पांडवांना दुष्ट क्रूंद्वारे छळ का
सहन करावा लागला. भीमाने आपल्या पराक्रमी बाहूंनी आणि सामर्थ्याने आपल्या रागावर नियंत्रण का ठेवले? वैशंपायन पुढे म्हणाले, महाभारत हा एक इतिहास आहे जो देव आणि राज ऋषी पापरित केशव, देवतांचा देव महादेव आणि देवी पार्वती यांचा वृत्तात सादर करतो. त्या कार्तिकेयाच्या जन्माची कथा आहे, जो महादेवाशी पार्वतीच्या संयोगातून उदयास आला आणि अनेक मातांनी त्याचे संगोपन केले. वैष्णव ब्राह्मण आणखीन यांच्या महातेबद्दल बोलत असताना राजाने लक्षपूर्वक ऐकले आणि हा पवित्र इतिहास सर्व श्रुतींचा संग्रह कसा आहे तो म्हणाला. जो पवित्र चंद्रग्रहणादरम्यान ब्राह्मणांना त्याचे पठण करतो तो सर्व पापांपासून शुद्ध होतो आणि ब्रह्मासोबत एकात्मता प्राप्त करतो. जन्मेजयची उत्सुकता आता पूर्णपणे तृप्त झाली आणि त्याने वैशंपायनाला त्याची कथा प्रामाणिकपणे सुरू करण्यास सांगितले. ज्ञानी ब्राह्मण हसला आणि म्हणाला, हे महाराज, मी हे सर्व ऐकणार आहे. हा इतिहास धर्म, अर्थ आणि मोक्ष यांचे उच्च आणि पवित्र विज्ञान आहे. जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसतशी वैशंपायन महाभारताची महाकाव्याची कथा सांगू लागला, जी पूर्ण होण्यास त्याला बरेच दिवस लागतील. शहाणा ब्राह्मण पांडवांबद्दल, त्यांच्या संघर्षांबद्दल आणि त्यांच्या अंतिम विजयाबद्दल बोलत असताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. जेव्हा वैशंपायनाने त्याची कथा संपवली तेव्हा सूर्यास्त झाला होता. जन्मेजय त्याने नुकताच ऐकलेल्या भव्य इतिहासामुळे आश्चर्य आणि विस्मयाने भरून गेला होता. त्याला माहीत होते की ही कथा त्याच्याबरोबर काय माहीत आणि त्याला तारणाच्या मार्गावर मार्गदर्शन करी. राजा उठला. भारताच्या प्राचीन भूमीवर तेथे राज्यावर राज्य करणारा उपरिचर वासू नावाचा एक राजा राहत होता. तो एक न्यायी आणि सद्गुणी शासक होता, ज्याच्यावर त्याच्या लोकांचे प्रेम होते. परंतु त्याला शिकारीची आवडही होती. जसा तो मोठा होत गेला तसच त्याने जगाचा त्याग करण्यास सुरुवात केली. आपले शस्त्र सोडले आणि निर्जन आश्रयस्थानात वास्तव्य केले, जिथे तो कठोर तपश्चर्या करत होता. इंद्राच्या नेतृत्वाखालील देवांनी वासूच्या भक्तीची दखल घेतली आणि तो त्याच्या तपश्चर्येद्वारे त्यांचा नेता बनण्याचा प्रयत्न करीत आहे असा विश्वास ठेवून त्याच्याकडे गेले. ते त्याच्याशी सौम्य स्वरात बोलले आणि त्याला त्याच्या तपस्वी प्रथांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. हे पृथ्वीचे स्वामी, ते म्हणाले, तुम्ही पृथ्वीवरील सद्गुणांचे रक्षण केले पाहिजे, कारण त्या बदल्यात ते विश्वाचे रक्षण करेल. इंद्राने स्वतः वासूला आश्वासन दिले की जर त्याने सद्गुणांचे रक्षण केले तर त्याला मरणोत्तर जीवनात पाहण्यासाठी अनेक पवित्र प्रदेश दिले जातील. इंद्राने वासूला एक स्फटिकासारखी गाडी दिली, जी त्याला आकाशात एखाद्या दिव्य प्राण्याप्रमाणे घेऊन जाऊ शकत होती. त्याने त्याला न विरघळणाऱ्या कमळाची विजयी माळ दिली, जी त्याला युद्धातील हानीपासून वाचेल. राजा खूप आनंदित झाला आणि त्याने त्याच्या संपूर्ण राज्यात इंद्राच्या उपासनेचा प्रसार करण्याचे वचन दिले. इंद्राच्या सूचनेनुसार वासूने सक्र देवाच्या सन्मानार्थ बांबूचा खांब लावला, ज्यामुळे सर्व लाजे पाळत असलेल्या परंपरेची सुरुवात झाली. जेव्हा त्याने खांब उभारला तेव्हा तो सोन्याचे कापड, सुवर्णमाळा आणि अलंकारांनी सुशोभित केला गेला आणि देव प्रसन्न झाले. इंद्र स्वतः पूजा स्वीकारण्यासाठी हंसाच्या रूपात प्रकट झाला आणि वासूच्या राज्याला समृद्धी आणि विजयाचा आशीर्वाद दिला. राजाचा मुलगा महारथी याला मगधचा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले, तर त्याचे इतर पुत्र प्रत्येक कुसुम, मावेल आणि इरू यांना विविध प्रांतांची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी त्यांची स्वतःची राज्य आणि राजवंश स्थापन केले, जे येणाऱ्या पिढ्या टिकतील. एके दिवशी वासू इंद्राच्या भेटवस्तूबरोबर स्फटिकावर स्वार होऊन आकाशातून एखाद्या दिव्य प्राण्याप्रमाणे धावत होता. त्याच्यासोबत गंधर्व आणि अप्सरा होते, जे त्याच्या सन्मानार्थ गात आणि नाचत होते. जेव्हा तो त्याच्या राज्यावर उडत होता तेव्हा त्याला कोलाला नावाचा पर्वत सापडला, जो वासनेने वेगळा झाला होता आणि सुक्तिमती नदीवर हल्ला करत होता. वासूने त्याच्या पायाने डोंगरावर हल्ला केला आणि नदीला त्याच्या तावडीतून मुक्त केले. वासूचे आभार मानून नदीने त्याला भेट म्हणून 2 जुई मुले दिली. मुलगा त्याचा सेनापती झाला, तर मुलगी गिरिका हिचा विवाह स्वतः वासूची झाला. अनेक वर्षे गेली आणि वासूचे राजा त्याच्या सुज्ञ राजवटीत समृद्ध झाले. मात्र एक दिवस त्याला त्याच्या पूर्वजांकडून त्यांच्या श्राद्ध समारंभासाठी हरणांची शिकार करण्याची विनंती मिळाली. या मोहिमेदरम्यान तो त्याची पत्नी गिरिका विसरलेला, जी त्यावेळी गर्भवती होती, राजाची शिकार करण्याची इच्छा संपली. एका भव्य सभेदरम्यान जन्मेजय या पराक्रमी राजाने एक शहाणा ब्राह्मण असलेल्या वैशंपायनाकडे वळून त्याला पृथ्वीवर जन्मलेल्या त्या आकाशीय योद्ध्यांची कथा सांगण्यास सांगितले. त्यांच्या जन्माच्या
आणि उद्देशाच्या गुढतेमुळे राजाची उत्सुकता वाढली. महेंद्र पर्वतावरील 21 वर्षांचे तपश्चर्या केलेल्या जमदग्नीचा मुलगा परशुराम याच्याविषयी बोलताना वैशंपायनाने आपल्या कथेला सुरुवात केली. या काळात पृथ्वी क्षत्रियांपासून वंचित होती आणि ब्राह्मण त्यांच्या ब्रह्मचर्याच्या शक्तीसह केवळ त्यांच्या सुपीक हंगामात क्षत्रिय स्त्रियांशी वैवाहिक संबंध ठेवायचे. या संयोगांमधून अनेक शक्तिशाली क्षत्रियांचा जन्म झाला, ज्यामुळे त्यांच्या उदात्त वंशाची निरंतरता सुनिश्चित झाली. जसजसे क्षत्रिय वंशाची भरभराट होत गेली तसंच ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या इतर 4 वर्गांनी भक्तिभावाने आपली कर्तव्ये पार पाडली आणि समाज सद्गुणांद्वारे शासित होत गेला. पुरुष आपले दैनंदिन जीवन संयमाने जगले, कधीही वासना किंवा लोभाला बळी पडले नाहीत. आदी प्राणीही त्यांच्या नैसर्गिक अंतःप्रेरणेचे पालन करत राहिले आणि पृथ्वी पुन्हा एकदा सर्व सजीवांसाठी एक आश्रयस्थान बनली. तथापि जसजसे युग जात गेले तसंच रीतीचे ते पराक्रमी पुत्र असुर विविध प्राण्यांमध्ये जन्माला येऊ लागली. किणे, घोडे, उंट, म्हशी, राक्षस, हत्ती आणि हरिण या पराक्रमी प्राण्यांमध्ये प्रचंड शक्ती होती आणि त्यांच्या उपस्थितीने लवकरच पृथ्वी व्यापली. त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अगदी त्यांच्या आश्रमातील महान ऋषीसह सर्व सजीवांना घाबरवल्या. वजनामुळे भारवलेल्या पृथ्वीने विश्वाचा निर्माता असलेल्या दैवी ब्राह्मणाचे संरक्षण मागितले. पृथ्वीची विनंती त्याला अज्ञात नव्हती. त्याने असुरांचा जन्म आणि जगावर वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा हेतू पाहिला होता. परोपकारी स्मिताशाने भगवानांनी स्वर्गातील सर्व रहिवाशांना, देव, गंधर्व, अप्सरा आणि ऋषींना पृथ्वीवर क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र म्हणून जन्म घेण्यासाठी नियुक्त केले. त्याने त्यांना असुरांशी संघर्ष करण्याची आज्ञा दिली, ज्यामुळे पृथ्वीचे ओझे कमी झाले. इंद्राच्या नेतृत्वाखाली देवांनी हे उदात्त कार्य स्वीकारले आणि सर्व शत्रूंचा वध करणाऱ्या नारायणाकडे त्याचे मार्गदर्शन मागण्यासाठी वैकुंठ येथे गेले. दैवी देवाच्या आशीर्वादाने ते असुरांनी निर्माण केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होऊन पृथ्वीवर उतरले. देव आणि राक्षस यांच्यातील भव्य संघर्षासाठी मंच तयार झाला होता. जगाचे भवितव्य आधातरी होते. वैशंपायन त्याची कथा संपवत असताना जमदग्नीने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन त्याच्या बलतेबद्दल आश्चर्याने भरले. काळाच्या विस्तारात विश्वाने आपले रहस्य वैशंपायन ऋषी समोर उलगडले, जे राजाला जुन्या कथांचे वर्णन करायचे. पवित्र ऋषींपैकी 6 जण ब्राह्मणाच्या आध्यात्मिक पुत्राळीचे उंच होते. मारीची, अंगिरस, अत्री, पुलस्त्य, पुल आणि क्रतू या महान ऋषींना अपार ऊर्जा आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळाला. त्यांनी वेदांवर प्रभुत्व मिळवले आणि परिपूर्ण शांतता प्राप्त केली. अंगिरसचे 3 मुली बृहस्पती, उत्य आणि संवर्तर हे त्यांच्या अविचल व्रतांसाठी आणि अविचल चारित्र्यासाठी प्रसिद्ध होते. अत्रीची असंख्य संतती सर्व पवित्र ग्रंथांशी परिचित होती. त्यांना तपस्वी यश मिळाले आणि आंतरिक शांती पसरली. पुलस्त्याची मुले राक्षस, माकडे, किन्नर आणि यक्ष पृथ्वीवर फिरत असत, तर पुलाचे पुत्र सलवा, सिंह, किंपुरुषा, वाघ, अस्वन आणि लांडगे जंगलात राहत असत. क्रतूची पवित्र संतती सत्य आणि शक्तीसाठी समर्पित असलेले विलखिले होते, जे सूर्याच्या दिव्य प्रवासात त्याच्याबरोबर होते. ब्राह्मणाच्या उजव्या पायाच्या बोटांमधून प्रख्यात ऋषी दक्ष उदयास आले, तर डाव्या पायाच्या बोटांपासून जन्मलेल्या त्याच्या पत्नीला 50 निर्दोष मुली झाल्या. दक्षाने स्वतःच्या मुलांशिवाय त्यांना पुत्रिका बनवले, जेणेकरून त्यांची मुले त्याची आणि त्यांच्या पती दोघांची असतील. दक्षाने धर्माला 10 मुली दिल्या. कीर्ती, लक्ष्मी, धृती, मेधा, पुष्टी, सद, क्रिया, बुद्धी, लज्जा आणि माली या धर्माच्या पत्नींना विश्वात सुसंवाद राखण्यासाठी स्वयंभू देवाने नियुक्त केले होते. चंद्राला दक्षाकडून 27 मुली मिळाल्या, ज्या नक्षत्र आणि योगिनी बनल्या, ज्याने काळाचे मार्गदर्शन केले आणि जगाच्या मार्गांना मदत केली. ब्राह्मणाचा दुसरा मुलगा मनुला प्रजापती नावाचा मुलगा झाला, ज्याचे 8 पुत्र वासू म्हणून ओळखले जात होते. धारा, ध्रुव, सोमा, अनला, प्रत्युषा आणि प्रभासा यापैकी धारा आणि ध्रुव यांचा जन्म धूमापासून झाला, तर चंद्रमास, सोम आणि श्वासन अनिला हे बुद्धिमान श्वासातून उदयास आले. ध्रुवचा मुलगा काळ जराचा नाश करणारा होता, तर सोमची संतती वरच्या होती. वरच्या यांना 3 मुलगे झाले, शिशिर, रमण आणि कुमार, ज्यांना कार्तिकेय असेही म्हणतात, ज्यांचे संगोपन कृतिका आणि इतरांनी केले. कार्तिकेयला
3 भाऊ होते, सखा, विशाखा आणि नायगिमियानिलाची पत्नी शिवाने मनोजवाला जन्म दिला. राजा जन्मेजयाच्या उपस्थितीत वैशंपायनाने देव, दानव, गंधर्व, राक्षस, प्राणी, साप, पक्षी आणि पृथ्वीवर वास्तव्य करणाऱ्या सर्व प्राण्यांच्या जन्माची आणि कृतींची कथा सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांनी मानवी रूप धारण केले तेव्हा या खगोलीय प्राण्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाल्याने राजाची उत्सुकता वाढली. पुरुषांमध्ये जरासंध म्हणून ओळखला जाणारा एक पराक्रमी दानव विप्राची टी याची कथा सांगून वैशंपायनाने सुरुवात केली. हा शक्तिशाली प्राणी दितीच्या गर्भातून जन्माला आला होता आणि त्याच्या सामर्थ्य आणि क्रूरतेसाठी खूप प्रसिद्ध झाला होता असे म्हटले जाते. जेव्हा तो बोलत होता तेव्हा वैशंपायन इतर दानवांची नावे उघड करत राहिला ज्यांनी मानवी रूप धारण केले. प्रत्येकाची स्वतःची एक अनोखी वैशिष्ट्ये आणि क्षमता होती. तिचा आणखी एक मुलगा हिरण्यकश्यप हा पुरुषांमध्ये शिशुपाल म्हणून ओळखला जात असे या शक्तिशाली राजाचा जन्म त्याच्या अंतःकरणात तीव्र दृढनिश्चयाने झाला होता असे म्हटले जाते, ज्यामुळे त्याला ओळखणारे सर्वजण त्याला घाबरायचे. वैशंपायन पुढे जाऊन सर्वादाचे साल्यात रूपांतर, अनुलादाचे धृष्टकेतू बनणे आणि शिवींनी ध्रुमाचे रूप धारण केल्याच्या कथा सांगता पुढे जात असताना वैशंपायन इतर दानवाबद्दल बोलला. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे गुण होते. आयासिरा, असुसिरा, आय संकू, गगनमूर्जन आणि वेदवत यांचा जन्म केकाच्या राजघराण्यात झाला, जिथे ते त्यांच्या स्वतःच्या अधिकारात महान सम्राट बनले. आपल्या भव्य कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पराक्रमी केतुमताने भीतीदायक प्रतिष्ठा असलेल्या राजा अमितोजाचे रूप धारण केलेसे म्हटले जाते की असुर स्वरभानू हा उग्रसेन बनला होता, ज्याच्या भयंकर कृत्यांबद्दल त्याला ओळखणारे सर्व लोक आश्चर्याने कुजबुजत होते. आणखी एक दानव अस्वर अशोकमध्ये रूपांतरित झाला, जो एक योद्धा सम्राट होता, जो त्याच्या अतुलनीय शौर्य आणि सामर्थ्यासाठी ओळखला जात असे. त्याचा धाकटा भाऊ अश्वपतीने आणखी एक शक्तिशाली राजा हद्दिकाचे रूप धारण केले. वैशंपायनाने पुढे वीरपर्वताच्या कथा सांगितल्या, जो दृढ प्रज्ञा झाला, अजका ज्याने सलवाचे रूप धारण केले आणि अश्वग्रीव ज्याने रोचमानामध्ये रूपांतर केले. त्याच्या महान बुद्धिमत्तेसाठी आणि कामगिरीसाठी ओळखला जाणारा सूक्ष्म भद्र एक राजा बनला, ज्याचे ज्ञान संपूर्ण देशात प्रसिद्ध होते. ते बोलत असताना वैशंपायनाने आणखी अनेक दानवांची आणि त्यांच्या मानवी समकक्षांची नाळ घेतली. हर हा स्वाहू झाला, निकुंभ देवाधिपतीमध्ये रूपांतरित झाला, सारा पर्वाचे रूप धारण करत होता. क्रक हा पार्वती बनला, वलिकांच्या भूमीवर सालाक हा प्रल्हाद झाला. आपल्या सभोवती जमलेल्या पूज्य ऋषींच्या उपस्थितीत राजा जन्मेजय याने वैशंपायनाला कुरुकथा पुढे चालू ठेवण्याची विनंती केली. त्याने देव आणि राक्षसांच्या दैवी अवताराबद्दल आधीच ऐकले होते, परंतु आता त्याला त्याच्या स्वतःच्या राजवंशाची कथा आधी सुरुवातीपासूनच जाणून घेण्याची इच्छा होती. आपल्या अमर्याद बुर्जीसाठी आणि पृथ्वीच्या अतूट संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेला राजा पौरव राजवंशाचा संस्थापक दुष्मंता याच्याबद्दल बोलून वैशंपायनाने सुरुवात केली. त्याचे राज्य जगाच्या 4 चतुर्थांश भागात पसरले, ज्यात समुद्रातील विविध प्रदेशांचा समावेश होता आणि ते म्लेच्छांच्या भूमीपर्यंत पसरले होते. त्याच्या राजवटी जमिनीनेच भरपूर उत्पादन घेतले, ज्यामुळे माती नांगरणाऱ्यांची किंवा खाणींमध्ये काम करणाऱ्यांची गरज नाहीशी झाली. वैशंपायनाने दुष्मंताच्या राजवटीचे वर्णन केल्याप्रमाणे पशूंची सभा शांतता आणि समृद्धीच्या जुन्या युगात नेण्यात आली. मिश्र जातीचे लोक नव्हते, चोर नव्हते, दुष्काळ नव्हता आणि रोगही नव्हता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या समाजातील 4 वर्गांनी आनंदाने आणि समर्पणाने आपली कर्तव्ये पार पाडली. त्यांच्या कृतीमधून कधीही वैयक्तिक लाभ घेतला नाही. दुष्मंताच्या प्रजा सुसंवादाने भीतीमुक्तपणे जगल्या, कारण राजाच्या परोपकारी राजवटीने त्यांचे कल्याण सुनिश्चित केले. वैशंपायनाने दुष्मंताच्या राजाचे एक स्पष्ट चित्र रेखाटणे सुरू ठेवले, जिथे पळलेने इंद्र योग्य वेळी पाऊस पाडला आणि शेतात सुस्वाद पिके घेतली. पृथ्वी सर्व प्रकारच्या संपत्तीने आणि प्राण्यांनी भरलेली होती, तर ब्राह्मण सत्य आणि सद्गुण कायम ठेवत त्यांच्या कर्तव्यामध्ये ठाम राहिले. तो सम्राटाने स्वतः त्याच्या साम्राज्यातील गुणांचे मूर्त स्वरूप धारण केले. दुष्मंताची शारीरिक रचना मेघगर्जनासारखी कठोर होती, जी विशाल डोंगर मंदरालाही आपल्या बाहूवर धरून ठेवण्यास सक्षम होती. तो गद्यासह 4 प्रकारच्या लढायांमध्ये पारंगत होता. दूरवरून फेकणे,
अगदी तळून मारणे, अनेक शत्रूंमध्ये फिरवणे आणि त्यांना आपल्या पुढे चालवणे, सर्व प्रकारची शस्त्रे आणि हत्ती आणि घोड्यांवर स्वार होण्याचे त्याचे कौशल्य अतुलनीय होते. जसे जसे वैशंपायनाच्या शब्दांनी दुष्मंताची प्रतिमा साकारली, तसंच ते त्याच्या भव्य उपस्थितीने सभागृहाचे लक्ष वेधले गेले. राजाचे सामर्थ्य विष्णूच्या सामर्थ्याशी